या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। ॲडव्होकेट राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार ब्रह्मचैतन्य नगर नवीन आरटीओ सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंडी महादेव खरटमल, ॲडव्होकेट सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महाकाली येल्दी यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश जे मोहिते यांच्या समोर सुरू झाली। यातील साक्षीदार विश्वनाथ पारस्वार याने आपल्या साक्षीत 7 जून 2021 रोजी तो त्याच्या दुकानात असताना 40 ते 45 वर्षे वयोगटातील पुरुष रंगाने गोरा अंगाने सशक्त हा येऊन 250 किलो वजनाचे धान्य भरण्याच्या पोत्याची मागणी केली। ती त्याने 26 रुपयास दिली। त्यावेळी त्या इसमाने त्यास 30 रुपये दिले। त्यापैकी 4 रुपये त्यास परत देण्याचे राहिले होते। त्यावेळी त्या इसमाने राहिलेले 4 रुपये तुझा बाप देणार का असे म्हणाला। ते 4 रुपये परत दिल्यावर तो इसम तिथून निघून गेला। त्यानंतर 17 जुलै 2019 रोजी ओळख परेड मध्ये त्याने आरोपी क्रमांक 2 सुरेश चव्हाण यास ओळखले अशी महत्वपूर्ण साक्ष दिली। त्यानंतर साक्षीदार नारायण कुरापाटी यांनी आपल्या साक्षीत सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी पांडुरंग वस्ती येथील घर नंबर 216 याबाबतची माहिती मागवली। ती माहिती महानगरपालिकेकडून सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर यांना जागेबद्दलची माहिती तसेच ती जागा महादेव लक्ष्मण खरटमल यांच्या नावे असल्याबाबतची माहिती पुरवल्याबाबतची महत्वपूर्ण साक्ष दिली। तिसरा साक्षीदार मतीन अहमद युसुफ शिकलगार यांनी आपल्या साक्षीत 7 जून 2019 रोजी सायंकाळी 5:30 वाजता 2 इसम गाडीवरून त्याच्याकडे एक लोखंडी सत्तूर आणि लोखंडी कोयता यास धार लावण्यासाठी आले होते। त्यावेळेस त्यांना पैसे देण्याच्या कारणावरून हुज्जत घातली आणि आजूबाजूचे लोक जमा झाल्यावर ते पैसे देऊन निघून गेले। आरोपी क्रमांक 1 बंटी खरटमल यास ओळख परेड मध्ये त्याने ओळखले अशी महत्वपूर्ण साक्ष दिली। यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली। सदर खटल्याची पुढील तारीख 18 सप्टेंबर 2025 ही नेमण्यात आली। या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, तर आरोपी नंबर 1 तर्फे ॲडव्होकेट राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 तर्फे ॲडव्होकेट नागराज शिंदे, आरोपी नंबर 3 तर्फे ॲडव्होकेट जयदीप माने हे काम पाहत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।